आपल्याकडे अडचणी घेऊन येणाऱ्या महिलांना योनी शुद्धीकरणाचा सल्ला देत संमोहित करून गुंगीचं औषध देऊन स्वतःसोबत आणि अन्यही पुरुषांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लावणाऱ्या नाशकातील नराधम कॅप्टन मांत्रिक अशोक खरातची आणखी काही अत्यंत भयंकर अशी प्रकरणं आता समोर आली आहेत। त्याच्या आक्षेपार्ह अश्लील 58 व्हिडिओ क्लिप्सची संख्या आता 100 वर जाऊन पोहोचली आहे आणि त्याने फसवून अत्याचार केलेल्या महिलांची संख्या सुद्धा आता थेट 200 वर पोहोचली आहे। तुर्तास महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण दाबून यात सहभागी असलेल्या अन्य बड्या नेत्यांचा आणि मंडळींना वाचवण्याचा प्रयत्न कुठेतरी सध्या सुरू आहे। पण या नराधमाला आणि त्याच्यावर वरदहस्त असलेल्या प्रत्येकाला याची आणि त्याच्या कृत्यांची किंमत भोगायला लागलीच पाहिजे अशा पद्धतीची भावना आता हे सगळे कारनामे जसजसे पुढे येत आहेत तसतशी सर्वत्र पसरू लागली आहे। या खरातचे समोर आलेले हे नवे कारनामे, नवे किळसवाणे कारनामे नेमके काय आहेत, काय काय प्रकार त्यानं केलेत, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। नाशिक मधील भोंदू बाबा अशोक खरातनं 200 पेक्षाही जास्त महिलांचं लैंगिक शोषण केलं असावं असा अंदाज खबरदार पुढारी दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी व्यक्त केलाय। एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीनं याबाबतचं वृत्त दिलंय। अशोक खरातनं शारीरिक अत्याचार केलेल्यांपैकी बहुतांश महिला या उच्च शिक्षित आणि राजकारणी घराण्यातील असल्याचा दावा सुद्धा खेमनार यांनी केलाय। तर मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये दत्तात्रय खेमनार यांनी अशोक खरातच्या अनेक काळ्या कृत्यांचा पाढा वाचलाय। कॅप्टन खरात हा महिलांना संमोहित करून किंवा त्यांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करायचा अशी चर्चा आहे। मात्र खेमनार यांनी या प्रकरणामध्ये आणखी काही धक्कादायक प्रकरणांचा उलगडा केलाय। अशोक खरातकडे येणाऱ्या अनेक महिला या उच्च शिक्षित सरकारी अधिकारी आणि राजकीय घराण्यातील होत्या। अशोक खरात या महिलांना म्हणायचा की मी देव आहे आणि तुझं आयुष्य चांगलं करायचं असेल तर मला तुझं योनी शुद्धीकरण करावं लागेल, त्यासाठी तो महिलेला स्वतःचं मूत्र प्यायला लावायचा अशा पद्धतीचा खळबळजनक दावा दत्तात्रय खेमनार यांनी केलाय। या खरातच्या कृत्याचा आणखी एक भयंकर किस्सा सांगताना खेमनार म्हणाले की या एका व्यावसायिकाला धंद्यामध्ये तोटा झाल्यानंतर तो मार्गदर्शनासाठी अशोक खरात त्याच्याकडे आला होता। त्याला खरातनं खोटी रत्न देऊन फसवलं। त्याला आधी 3.5 लाख रुपयांना एक रत्न दिलं, मग दुसरं रत्न 2 लाखांना विकलं, पण ही दोन्ही रत्न खोटी निघाल्याचं नंतर या व्यावसायिकाच्या लक्षात आलं। याशिवाय अशोक खरात हा त्याच्याकडे येणाऱ्या स्त्री पुरुषांना सुद्धा एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा। खरातनं एका बड्या उद्योजकाचं दुसऱ्या एका महिलेशी हे जे संबंध आहेत ते जुळवून दिले आणि नंतर ती महिला गर्भवती असल्याचं खोटं सांगून त्या उद्योजकाला ब्लॅकमेल करत खरातनं त्याच्याकडून 20 कोटी रुपये उकळले अशा पद्धतीची माहिती संपादक खेमनार यांनी दिलेली आहे। इतकंच नव्हे तर अशोक खरात हा महाराष्ट्रातील एका माजी मंत्र्याला शक्तिवर्धक गोळ्यांचं पाणी द्यायचा। ते पाणी बाटलीत भरून तो देत असे। ते पाणी म्हणजे ओशनो जल आहे। हे पाणी प्यायल्यास तू एनर्जेटिक राहशील, तब्येत चांगली राहील, भविष्यात तुला खूप ताकद येईल असं सांगून खरातने या मंत्र्याला गंडवलं अशा पद्धतीची माहिती सुद्धा दत्तात्रय खेमनार यांनी दिलेली आहे। उच्च शिक्षित, गर्भश्रीमंत आणि प्रसिद्ध मंडळी या नराधमाच्या जाळ्यात अडकल्या आणि ही सगळी नावं जर समोर आली तर महाराष्ट्र आणि देश हादरून उठल्याशिवाय राहणार नाही असे अनेक खुलासे होऊ शकतात। विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर एकट्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण दाबून इतर सर्वांना यातून वाचवण्याचा हा सगळा प्रयत्न सुरू असल्याचं आता लक्षात येत आहे। अर्थात चाकणकरांवर कारवाई तर हवीच आहे, पण त्यांचा बळी देऊन इतरांना अभय मिळू नये इतकीच अपेक्षा आहे। या किळसवाण्या प्रकरणातलं एक एक प्रकरण, एक एक नाव हे बाहेर आलंच पाहिजे आणि या नराधमाला कठोरात कठोर शिक्षाही झाली पाहिजे। या मागणीवर अखेरपर्यंत विरोधकांनी ठाम राहण्याची गरज आहे, तरच या प्रकरणाचा खऱ्या अर्थानं सोक्षमोक्ष लागणार आहे। आता तुम्हाला या सगळ्या प्रकरणी नेमकं काय वाटतं? हे सगळे प्रकार ऐकल्यानंतर तुमची मतं, तुमच्या भावना काय आहेत? या संदर्भातल्या अनेक बातम्या, अनेक खुलासे आम्ही आमच्या विविध व्हिडिओजच्या माध्यमातून करतो आहोत।
त्या सगळ्यानंतर तुमची मतं काय असतात ती सगळी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.